मित्रांनो, आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आता आपल्या समोर येत आहे। अजितदादा यांच्या मृत्यूच्या नंतर सगळ्यात मोठी हादरवणारी शॉकिंग बातमी। दुर्घटनेबद्दल सर्वात मोठा खुलासा महाराष्ट्र संपूर्णपणे हादरला। तर मित्रांनो, राज्याच्या राजकारणावरती याचा होणार दीर्घ असा परिणाम। सगळ्यात मोठा खुलासा, कोण कोण अडकणार, कोण कोण जाणार गोत्यात। मित्रांनो, सविस्तर बातमी कुणावरती सगळ्यात मोठा आरोप। दादा गेल्याच्या नंतर मात्र आता सगळ्यात मोठा पुरावा सापडला आहे। अजितदादा पवार यांचा विमान दुर्घटनेबाबत सर्वात मोठा शॉकिंग अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलाय। त्यामुळे राज्याच्या राजकारणाला सगळ्यात मोठी कलाटणी मिळाली आहे। अजित पवारांचे मारेकरी कोण? अजित पवारांचा धक्कादायक मृत्यू आणणारा नेमका कोण आहे, याबद्दल सगळ्यात मोठी अपडेट आता आपल्यापर्यंत पोहोचते। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया। अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत सर्वात शॉकिंग अपडेट समोर आले आहे। अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळलेल्या अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। म्हणजे कधीही कोणत्याही विमान दुर्घटनेमध्ये एखादा ब्लॅक बॉक्स कधीही जळलेल्या अवस्थेत आढळत नाही। मात्र ही महाराष्ट्राला हादरवणारी आणि सगळ्यात शॉकिंग बातमी म्हणजे अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील जो ब्लॅक बॉक्स होता, तो ब्लॅक बॉक्स पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत सापडल्याची महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली आहे। त्यामध्ये नेमकं काय घडलं आहे मित्रांनो, ते देखील आता आपण जाणूया। 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रात भयानक घटना घडली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान दुर्घटनेत निधन झाले। अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला। अशातच आता त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि आता मात्र त्याच प्रश्नांवरती त्याच अपघातावरती सगळ्यात मोठा संशय घेणारी अपडेट रोहित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला। त्यानंतर दिल्लीतून रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी मोठा धक्कादायक खुलासा केला आहे। अशातच आता अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत सर्वात शॉकिंग अपडेट म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळलेल्या अवस्थेत सापडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे। ब्लॅक बॉक्स कसा जळू शकतो? विमान अपघातात काही झालं तरी ब्लॅक बॉक्स अबाधित राहतो, याचा तपास कामात उपयोग केला जातो। मग नेमकी याच प्रकरणामध्ये ब्लॅक बॉक्स कसा काही जळला? विमान खराब दर्जाचे होते का? असे गंभीर प्रश्न सध्या समोर येत आहेत। विमान अपघात प्रकरणातील ब्लॅक बॉक्स जळल्यामुळे डेटा रिकव्हर करण्यात अडचणी येत असल्याची माहिती समोर येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी तातडीने पारदर्शक माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे। मिटकरी यांनी सोशल मीडियावरती केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की ब्लॅक बॉक्स परदेशात रिकव्हर होणार असून घातपाताची माहिती लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मात्र तोपर्यंत विमानतळावरील CCTV फुटेज, पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कोणत्या वाहनातून निघाले, ते कुठल्या रोडवरती ट्रॅफिकमध्ये अडकले होते, काय ते तसेच संबंधित ठिकाणाचे CCTV फुटेज, या सर्व बाबी 28 जानेवारी 2026 रोजीच्या दिनांक आणि वेळेसह महाराष्ट्राला कळाव्यात अशी त्यांनी विनंती केली आहे, अशी त्यांनी मागणी केली आहे। अपघाताबाबत अनेक प्रश्न होत असल्याने संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट करण्यासाठी उपलब्ध सर्व पुरावे आणि तांत्रिक माहिती सार्वजनिक करावी अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। दरम्यान या मागणीमुळे संबंधित यंत्रणांवरती पारदर्शकतेचा दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यातच अजित पवारांच्या या दुर्दैवी अपघाताबद्दल सर्वात मोठी शंका ही DGCAवरती आता येते। अजित पवारांचा हा अपघात नसून तो 100% घातपात असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं गेलं आहे। काल अजित पवारांचा जो व्हिडिओ समोर आला, तो व्हिडिओ समोर येत असताना ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी व्हिडिओ काढत म्हटलं आहे। त्यामुळे त्या विमानामध्ये खरेच स्फोट झालेत। मग अजित पवारांना नेमकं कसं मारलं, हा सर्वात मोठा खुलासा सगळ्यांनी करावा अशी मागणी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रोहित पवार यांनी केले। मात्र मित्रांनो,
सध्याची ही बातमी म्हणजे अजित पवार यांच्या मृत्यूच्या नंतर घातपात होत आहे, जवळजवळ 100% आता खरं होत आहे. कारण की ब्लॅक बॉक्स हा संपूर्णपणे जळल्याच्या अवस्थेत सापडल्यामुळे महाराष्ट्र देखील आता खूप मोठ्या विचारात पडला आहे की नेमकं काय घडलं होतं, नेमकी कोणी ही घटना घडून आणली. अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? आपण देखील या सगळ्या घडामोडींचा विचार करून यावरती प्रतिक्रिया द्या. आपल्या अजितदादा पवार यांचा अपघात कसा झाला याबद्दल महाराष्ट्राला कळलं पाहिजे, याबद्दल आपण देखील प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.